तर कर 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 बाईट कर. म्हटलं लाईव्ह कर. चालू लाईव्ह बघून घ्या. अशा पद्धतीने येत असतंय. मित्रांनो आत्ताची अपडेट देतो. मोबाईल चार्जिंग संपलेली, त्याच्यामुळे स्कूटर मध्ये आपल्या चार्जिंग पोर्टेबल केबल होती, त्याच्यामुळे त्या चार्ज झाली 20% तर आता आहे लेनेद्री मध्ये. तर स्टेट येऊन आता आम्ही 2 जण आलोय पुढं यात देश. तर आम्ही 2 आलोय खालून. आपली पूर्ण स्क्वॉड येऊ राहिली. तर जाऊया लवकरच. काय बोलताय काय कळा ना बाई. काय काय म्हणत होता. काय म्हणत या माकडानी चोरलं माझ्या हातातून. कुटाने चोरले. हा काय मित्रांनो इथं अडवलेलं आहे. तिकीट काढलेलं आहे आम्ही. त्याशिवाय 8 तिकीट काढले. तुम्हाला तर माहितीचे व्हिडिओ मध्ये की आपण 8 जण होतो. तरी हे जाऊन नाही देऊ राहिले. तर कर 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 बाईट कर. तिकीट काढलेले ना. तिकीट तर काढलेले ना. तिकीट काढलेले. तुम्हाला तिकीट दिलेलं आहे आम्ही. त्याशिवाय तिकीट दिलेलं आहे ना. तिकीट दाखव रे. तिकीट 8 आहे. म्हटलं लाईव्ह कर. चालू लाईव्ह. तर मित्रांनो हे बघून घ्या. अशा पद्धतीने येत असतंय. असा विषय इथं असा स्कॅम होत असतोय. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर हे ओळखीचे दिसले ना तर नक्कीच सांगा त्याला समजून. ऐकत नव्हते. फायनली लेण्याद्री केव्ज पोचलोय. आई शपथ. हाय हो लय अवघड आहे भाऊ. आता 30 सवारी तर घेतली असती पण तिला महाग पडली असती 1000 रुपये. आणि आपलं वय किती नाही का. आणि मगाचा किस्सा असा झाला होता की आता हे जुन्नर तालुक्यात लोकेट होत आहे. तर जुन्नर तालुक्यावाल्यांना हे सगळं मोफत आहे. तर आम्ही 8 जण 9 जण मोठे आहे ना. 8 जणांचं तिकीट काढलं. 1 जणाला मोफत होतं. त्यांनी मला अलाउड. पण तो तिकीट कुठे म्हणलं काढलंय. पण ते कुठं तिकीट आहे. होय तिकीट काढून ये चाललो होतो. नंतर दादानी कॉल केला. म्हणला कारण इथं बरोबर हे स्कॅम करायला बघणारे स्कॅम बघत होतो. बोलायला लागले जास्त. त्यांना आधार कार्ड दाखवलं. शांत झाले. बघा असं स्कॅम होतोय बरं का. आणि त्या काकांबरोबर त्या काकांपर्यंत नाही ही व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. नक्कीच पोहोचवा. शेअर करा काकांबर. असा स्कॅम परत तुमच्यासोबत पण होऊ शकतो. तर वाचा. तर मोबाईलची चार्ज संपत आली पण मी हा शूट पुरा करणार मी करणार. तर आपले बाकीचे मेंबर्स पण आले चढत चढत शेवटी. तर आता बाकीचं शूट करून घेऊ. मस्त लेण्याद्री केव्ज क्वालिटी. मित्रांनो इथं फोटोशूटसाठी मनाई आहे. त्याच्यामुळं मंदिर वगैरे काय एवढं दाखवलं नाही मी. आणि इथं आतमध्ये काय रे. इथं आतमध्ये काय आपल्या मागं भुये रे. म्हणजे इथं काय असतंय. काळात लोक राहायची झोपायची व्यवस्था होती नाही का. आतमध्ये डायरेक्ट इथं हे बघा वर काय बघितलं ना. थंड वातावरण. थंड काय माल लय गरम झालंय. पण दाखवतो. बघता लोक पण लय वाढले. हे बघा इथं काय बाई. इथे का त्याच्यावर सुट्टी विषय असेल ते टाकायचे. जसं काही 1 रुपया जर त्याच्यावर टाकला आणि त्याच्यावर राहिला तर मग विष मागायचे. आपल्याकडे तो पण नाही. हे काय चुडे चूल खाली जाळ घालायचा. त्या काळात खूप आपली नाही का आधुनिक होती. आणि याचं रूम नाही का चुलीचं रूम नाही का स्वयंपाक रूम आहे हा. आणि इकडं आपला हे का गेस्ट रूम नाही का. गेस्ट इथून जेवण देत असतील. गेस्ट रूम येतो घ्या बा. चूल झाली का इकडं. इकडं नाही का सगळं भाजीपाला वगैरे सगळं त्या काळात ठेवायची व्यवस्थित. इकडं पण नाही ही पण जागा आहे. इथं पण नाही का झोपण्यासाठी वगैरे जागा होती त्यांची. एकदम भारी राव. बघ ना काय किती भारी जागा असेल. म्हणजे काय क्रिएटिव्हिटी होती त्या काळात. म्हणजे मानना पडेगा पैसा. म्हणजे हे बघा पण इथं गरम होत असेल का रे का नाही. नाही काही विषय एवढं थंड वातावरण म्हणतो. ओ भाई मानना पडेगा भाई पूर्वजन को. मामा तर लेण्याद्री केव्ज कसे होते. लेण्याद्री केव्ज सगळं भारी होते. बेकार रे. लेण्याद्री केव्ज कसे होते. बेकार रे. काय म्हटली.
तर मित्रांनो मावशीची इथं पोहोचलोय आणि आता इथून चाललोय डायरेक्ट थेट कुठं चाललोय हे ते सावरगाव आडनाव बोलते इथून चाललोय थेट ने काय लॉजिक होतं का कुठे चाललोय सावरगावला सावरगाव कुठं सावरगाव तळ चला काका येऊ का मग येऊ का म्हटलं निघतो आता चालतंय मित्रांनो आता निघतो लगेच